ना कोणती इडली, ना कोणता ढोकळा, ना कोणता वडा, ना स्टीमरने स्टीम द्यावे, ना कोणत्या भांड्यात वाफवायचं. जास्त भांडे न वापरता 1 वाटी रेशनच्या तांदळाने मस्त गुबगुबीत फुललेला सकाळ संध्याकाळचा पोटभरीचा नाश्ता. हा पहा काय बाहेरून मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे. जितका दिसायला सुंदर दिसतो तितकाच खाण्यासाठी चवदार व पौष्टिक. मधून पहा तोडल्यानंतर काय मस्त जाळी पडलेली आहे. एखाद्या ढोकळ्याप्रमाणे कोणत्याही चटणीसोबत खा किंवा असंच खा, चवीला अप्रतिम भन्नाट लागतो. मुलं तर रोज हट्ट करतील, आवर्जून डब्याला सुद्धा घेऊन जातील. कधीच न खाल्लेला हा नाश्ता एकदा तरी नक्की बनवा. तर मंडळी, हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे ह्या वाटीमध्ये ह्याच मापाने मी तांदूळ घेतले होते. म्हणजे 1 वाटी मी तांदूळ घेतले होते, ते सुद्धा रेशनिंगचे तांदूळ घेतले होते. तुम्ही कोणतेही तांदूळ वापरला तर चालेल, फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका. आणि ह्याच वाटीने मी पाव वाटी उडद डाळ घेतली होती. त्याला रात्रभर भिजवून ठेवलेलं होतं आणि ह्यालाही रात्रभर भिजवून ठेवलेलं होतं. तुमच्याकडे वेळ नसेल तर 1 तास दोघांना तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं तरी चालेल, किंवा 2 ते 3 तास तुम्ही साध्या पाण्यामध्ये ठेवलं तरी चालेल. म्हणजे काय होणार, हे चांगल्या प्रकारे फुगतील व नाश्त्याला आपल्याला जास्त आंबवत बसायची काहीच गरज नाही. म्हणजे फर्मेटिंगसाठी आपल्याला हे पीठ ठेवायचं नाहीये. कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवली त्याच वाटीने सर्व माप घ्यायचे आहेत आणि त्याच वाटीने तुम्हाला पाव वाटी उडद डाळ सुद्धा घ्यायची आहे. आता पहिला आपण तांदळाला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. एकाच बॅच मध्ये पूर्ण वाटलं तरी चालेल, किंवा तुमचे मिक्सरचं भांडं लहान असेल तर 2 बॅच मध्ये हे तुम्ही वाटून घेऊ शकता. आता याच्यामध्ये उडद डाळ सुद्धा काढून घ्यायची आहे. वेगळं वाटत बसायचं नाही आणि जास्त पसारा न टाकता हा नाश्ता तयार होतो. आता थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण की आपल्याला एकदम घट्ट बॅटर वाटून घ्यायचं आहे, पातळ बॅटर वाटून घ्यायचं नाही. म्हणून थोडंसंच पाणी वापरा. जास्त पाणी वापरून ह्याला इडली डोस्याच्या बॅटर प्रमाणे पातळ नाही बनवायचं आहे आणि एकदम स्मूथ वाटा. जरा सुद्धा त्याच्यामध्ये रवाळपणा नाही पाहिजे, म्हणजे बारीक रव्यासारखं नाही पाहिजे. तांदळाला व उडीदला वाटून घेतलं की अशा मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, इतकी घट्ट पाहिजे. इडली डोस्याच्या बॅटरपेक्षाही घट्ट आहे, जरा सुद्धा पातळ करायचं नाही, इतकं लक्षात ठेवा. आणि 1 दिवस तुम्ही आधी अशी तयारी केली, म्हणजे रात्री अशी तयारी केली, तर सकाळी झटपट तुम्ही 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता लगेच बनवून मुलांना शाळेच्या डब्यालाही देऊ शकता व घरच्यांसाठी पण हा नाश्ता बनवू शकता. आणि बॅटर बघा एकदम स्मूथ वाटलं गेलेलं आहे, जरा सुद्धा रवाळ नाही. पाहू शकता, असंच आपल्याला एकदम स्मूथ वाटून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे, आणखीन काहीच नाही. आणि चांगल्या प्रकारे मिठाला एकजीव करून घ्यायचं आहे. सकाळी सकाळी उपमा, पोहे, इडली, डोसा, उत्तप्पा हे बनवण्यापेक्षा काहीतरी मुलांना किंवा घरच्यांना वेगळं बनवून खाऊ दिलं तर त्यांचा दिवसही मस्त जाईल आणि हे मिनिटात फस्त सुद्धा करतील. इतका मस्त आणि टेस्टी लागतो हा नाश्ता. बाहेरून कुरकुरीत आणि मधून एकदम स्पंजी, जाळीदार. एकदा तरी नक्की बनवा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा, या बॅटरची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट पाहिजे, थोडं सुद्धा पाणी वापरायचं नाही, इतकं लक्षात ठेवा. आता ह्याला जवळपास 10 मिनिट तरी रेस्ट द्यायची आहे, म्हणजे हे चांगल्या प्रकारे सेट होणार. आता इथे गॅस न चालवता फटाफट उडप्पी हॉटेल स्टाईल लाल चटणी बनवू. सर्वप्रथम मिक्सरचं लहानसं भांडं घेऊया. आता ह्या भांड्यात मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, जवळपास 5 ते 6 चमचे असतील, व सोबतच 3 चमचे फुटाणे आहेत. ह्याला डाळवं सुद्धा बोललं जातं. इथे एक मोठ्या आकाराचा बारीक कापलेला टमाटर घ्यायचा आहे, कच्चाच घ्यायचा आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, थोडेसे कढीपत्ता, थोडंसं तिखटपणासाठी 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या किंवा बेडगी मिरच्याही वापरू शकता. थोडीशी चटणी आंबूस होण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे, म्हणजे चव एकदम भारी येईल. चवीनुसार मीठ व शेवटी 4 चमचे पाणी वापरायचे आहे. वाटलंच तर चटणी जास्त घट्ट होत असेल तर मसाले वाटताना आणखीनच पाणी तुम्ही वापरू शकता व एकदम बारीक व घट्ट वाटून घ्या. चटणी वाटून झालं की एका भांड्यात किंवा मोठ्याशा वाटीत काढून घ्यायचं आहे. आणि मी चटणी वाटताना आणखीन थोडंसं पाणी वापरलं होतं. जास्त घट्ट असल्यामुळे वाटता येत नव्हतं, म्हणून थोडंसं पाणी वापरून बारीक वाटून घेतलेलं आहे. आता चटणीची टेस्ट आणखीनच वाढण्यासाठी व 4 ते 5 दिवस टिकण्यासाठी इथे चटणीसाठी तडका बनवू. इथे मी अगोदरच तडका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेऊन कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आणि ह्या तेलामध्ये 1 लहान चमचा मिक्स मोहरी जिरे घेऊ. सोबतच थोडेसे कढीपत्ता, 2 ते 3 बेडगी मिरच्या व चवीसाठी पाव चमचा हिंग घालूया. या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या व या चटणीवरून पसरवलं की उडप्पी स्टाईल गॅस न जळता झटपट चटणीसुद्धा तयार झालेली आहे. मोजून फक्त मला 4 मिनिटं झालेली आहेत आणि फटाफट चटणी तयार झाली की
जवळपास 10 मिनिटं झाली आहे। झाकण काढल्यानंतर काही मसाले याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत। त्यासाठी मी इथे अर्धा ते 1 चमचा जिरे घेतले आहेत। जिरे जागी तुम्ही ओवा सुद्धा वापरू शकता। तिखटपणासाठी 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। पावडर मसाले नाही वापरायचे, पावडर मसाले वापरले की याचा रंग एकदम वेगळा होणार। आणि भाज्यामध्ये थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली आहे। तुमच्याकडे असेल त्या भाज्या याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता। एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे बारीक कापलेली। आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा, चव चांगली येणार। किंवा तुम्ही आलं लसूण क्रश करून सुद्धा टाकू शकता। आणि हो, मी तुम्हाला एक सांगायचं विसरलो, हे बॅटर तुम्ही बनवून 3 ते 4 तास फर्मेंटिंग साठी सुद्धा ठेवू शकता। तसं केल्याने काय होणार, तुम्हाला याच्यामध्ये सोडा वापरण्याची गरज नाही पडणार। तुम्हाला लवकरात लवकर हा नाश्ता बनवायचा असेल, म्हणजे किमान 4 ते 5 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवायचा असेल, तर तुम्ही पाव चमचा फक्त सोडा वापरा। सोडा वापरण्याचीही गरज नाही, पण का माहितीये का, मधून ती जाळी पडते ना, त्याच्यासाठी आपल्याला पाव चमचा सोडा पाहिजे, शिवाय चांगला फुगणार ही हा नाश्ता। आता फक्त याच्यामध्ये पाव चमचा मी सोडा वापरत आहे। तुम्ही वाटलंच तर एक लहान पॅकेट इनो सुद्धा वापरू शकता। आणि तुम्ही जेव्हा नाश्ता हा बनवत असाल तेव्हाच तुम्हाला सोडा वापरायचा आहे, अन्यथा वापरू नका। तुम्ही फर्मेंटिंग साठी ठेवून टाका, नाहीतर तुम्हाला अर्ध्या तासानंतर बनवायचं असेल तेव्हाच तुम्ही सोडा वापरू शकता। आता या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्ही वाटलंच तर याच्यामध्ये गोबी सुद्धा बारीक कापून वापरू शकता, किंवा बीन्स किंवा गाजर, जे तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या वापरू शकता। किंवा भाज्या न वापरताही फक्त मिरची, कोथिंबीर आणि कांदा वापरून सुद्धा हा बनवू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट, असं एकाच डायरेक्शन मध्ये 1 ते 1.5 मिनिटापर्यंत फेटत राहायचं आहे। काय होणार, ह्याच्यामध्ये हवा तयार होणार आणि पीठ एकदम हलकं फुल होणार। जाळी पडायला आणखीन मदत होणार। सोडा तर वापरलाच आहे, पण जाळी पडायला आणखीन मदत होणार। तुम्हाला हा नाश्ता बनवायला जरा सुद्धा जास्त भांडे वापरायची गरज पडणार नाही। ना कुकर, ना इडली स्टीमर, ना कोणत्या भांड्यात तुम्हाला वाफवायची गरज आहे। फक्त एक भांडं लागेल, ते तुम्हाला माहिती पडेलच। बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता, इतकी घट्ट पाहिजे। आता हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला अशी पळी पाहिजे। चला तर मी तुम्हाला फटाफट हा नाश्ता बनवून सुद्धा दाखवतो। तर मंडळी, हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलेला आहे। आणि तडका पॅन माझा लोखंडी आहे। तुमच्याकडे नॉनस्टिकचा तडका पॅन असेल तर फारच चांगलं। तर तडका पॅन मध्ये अगोदर आपल्याला फक्त अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे। अर्धा ते पावणा चमचा तेल घ्या। आणि माझ्याकडे लोखंडी तडका पॅन असल्यामुळे थोडंसं मला तेल जास्त लागतंय। तुमच्याकडे नॉनस्टिक तडका पॅन असेल तर फक्त तेलने ग्रीस करून घ्या तरी चालणार। कारण की लोखंडी तडका पॅनला हा नाश्ता चिटकण्याची जास्त शक्यता असते आणि नॉनस्टिकला नाश्ता चिटकणार नाही। तुम्ही वाटलंच तर इडली स्टीमर मध्ये सुद्धाही बनवू शकता, काही हरकत नाही। पण हा बाहेरून कुरकुरीत होण्यासाठी मी तडका पॅनचा वापर करत आहे। शिवाय जास्त भांडे पडणार नाही, कमी पसाऱ्यामध्ये झटकन हा नाश्ता तयार होतो। तेल गरम झालं की थोडीशी मिक्स मोहरी जिरा टाकायचे आहेत। आणि मोहरी जिरा चटकायला लागले की थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत। आता गॅस बंद करा, कारण की हे गरम झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे। मग ह्याच्यामध्ये आपल्याला 1 पळी इतकं हे बॅटर टाकायचं आहे। फक्त एकच पळी टाकायचं बरं का, जास्त टाकू नका। आणि ह्याच्यावर असं ढाकण ठेवून फक्त 20 ते 25 सेकंद एका बाजूने याला भाजू देऊ। मी गॅस 20 सेकंद बंद ठेवला, नंतर 20 सेकंद एकदम स्लो केला आहे गॅस। आता जवळपास 30 ते 40 सेकंदानंतर हे झाकण आपल्याला काढायचं आहे। आणि पाहू शकता नाश्ता बघा कसा मस्त टम्म फुगलेला आहे। आता काय करायचं, ह्याच्या वरतून थोडंसं असं तेल लावायचं आहे आणि बाजूनेही थोडंसं तेल सोडायचं आहे आणि हळुवारपणे ह्याला उलटून घ्यायचं आहे। जास्त घाई करू नका, एकदम हळुवारपणे ह्याला असं उलटून घ्या। हे पहा, काय दिसायला एकदम भारी दिसत आहे ना, आणि हा कुरकुरीतपणाही आलेला आहे। आता पुन्हा आपल्याला जवळपास एक 20 ते 25 सेकंद स्लो गॅसवर ठेवायचा आहे। फास्ट जरा सुद्धा करू नका, एकदम मंद आचेवर करायचा आहे। तर मंडळी 20 ते 25 सेकंद झाले आहेत। झाकण काढूया आणि पाहूया, उलटून पाहूया हे चांगल्या प्रकारे एका बाजूने भाजले गेलेत की नाही। काहीच वेळ लागत नाही। हे पहा, काय मस्त रंग आलेला आहे। सुरुवातीला 40 सेकंद, नंतर 20 सेकंद, एका मिनिटामध्ये हा नाश्ता तयार होतो। म्हणजे 5 मिनिटांमध्ये असे 5 नाश्ते तुम्ही तयार करू शकता, एकदम झटपट। अगोदरच पूर्व तयारी केली की सकाळी एका मिनिटामध्ये हा नाश्ता तयार होतो। आता अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे मी संपूर्ण नाश्ते तयार करून घेतो व ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो। 1 दिवस आधी अशी पूर्व तयारी करायची व कधीही मधल्या वेळेस किंवा सकाळच्या गडबडीत असा 1 वाटी रेशनिंगच्या तांदळापासून टम्म फुगलेला, बाहेरून भरपूर प्रमाणात कुरकुरीत झालेला हा नाश्ता एकदा खाल 100% ह्याची चव पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटेल। आणि पाहताय ना, मस्त मधून कापसासारखा मऊ आणि एकदम जाळीदार पदार्थ आणि एकदम स्पंजी सुद्धा झालाय बरं का। हा नाश्ता वरतून जितका दिसायला चांगला दिसतो,
मधूनही मस्त लुसलुसीत झालेला आहे। मी फक्त गार्लिशिंगसाठी लाल मिरची वापरली आहे व तोंडी लावायला अशी झणझणीत हिरव्या मिरच्या वापरत आहे। दिसायला सुंदर दिसतोच तितका चवदार व पौष्टिक सुद्धा आहे। तर मंडळी, रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। चला तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह। धन्यवाद।